मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये, म्हणजे आपल्या महाबळेश्वरच्या ट्रिपच्या तिसऱ्या दिवसामध्ये. आणि तिसरा दिवस जो आहे, आज आम्ही चाललो आहे पुन्हा रिटर्न घरी, कारण की आज संडे आहे. म्हणजे आम्ही फ्रायडे, सॅटर्डे, संडे असे 3च दिवस आलेलो, तर आज चाललो आहे पुन्हा रिटर्न आपल्या घरी. तर आता सगळी आमची तयारी वगैरे झालेली आहे आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 10:21, 10:15 वाजलेले आहेत. अजून आम्हाला जवळजवळ अर्धा पाऊण तास तरी लागेल इथून निघताना. इकडे आम्ही सगळा कचरा वगैरे तो फुल जाळून टाकलेला आहे. आपली जी चूल बनवलेली ती पण विटा वगैरे तिकडे टाकून दिल्यात आणि हा सगळा कचरा जाळून टाकला आहे. त्याच्यानंतर इकडे थोडा कचरा आहे, हा आम्ही जाळणार नाही आहोत, हा घेऊन जायचा आहे, कारण की हा खूपच जास्त आहे. तर हा घेऊन कुठेतरी डस्टबिन वगैरे असा तिकडे एरियात टाकून देऊ. आणि तुम्ही बघितलं असेल, गेल्या 2 व्हिडिओची मी एंडिंग पण नाही केलेली. एवढं म्हणजे आम्ही सगळे थकलेलो असायचो, कारण काल तर माझ्या मते आम्ही 2 वाजता झोपलो रात्रीचे, म्हणून एंडिंग वगैरे सगळं राहूनच गेलं. तर आता आज पण माझ्या मते बघू, कारण की आज मला वाटत नाही की माझ्या घरी पोचेल. मी आज अंधेरीला जाणार आहे दीपामावशीकडे, कारण की रात्री पोचता एकदम वेळ होईल. तर आज आम्ही रात्री दीपामावशीकडे जाऊ अंधेरीला आणि त्याच्यानंतर उद्या सकाळी जाऊन माझ्या घरी जाईल. हे बघा आपलं घर बघून घ्या, छोटंसं कसं मस्त आहे. हे घर ॲक्च्युली सर्वेशच्या मित्राचं आहे. हे त्यांचं फार पहिलेपासून इकडे घर आहे. तर इकडे बरं आहे, म्हणजे मित्र येतात तेव्हा पण इकडेच राहतात, म्हणजे इकडे राहायचा वगैरे खर्च वाचतो. आणि जेवण बनवायला सगळी मस्त मागे जागा आहे. तर एकदम बजेट फ्रेंडली ट्रिप होऊन जाते इकडे आल्यानंतर. हे बघा आता निघताना आम्ही बनवलेला आहे फोडणीचा भात, त्याच्यानंतर मॅगी निलेश मामानी बनवलेली आहे. हिनी बनवलं का हिनी? हां, फक्त चिरून दिलंय का? आणि बनवलंय फक्त सगळं निलेश मामाने. हा, भात दीपामावशी. हे बघा आमच्या सगळ्या बॅग वगैरे पॅक आहेत एकदम. सगळ्यांच्या बॅगा एकदम पॅक आहेत. आता वाजलेले आहेत 11 आणि आम्ही आत्ता जस्ट निघालेलो आहोत इथून घरून, म्हणजे महाबळेश्वरवरून. तर आता स्ट्रॉबेरी वगैरे घ्यायच्या होत्या सगळ्यांना, पण आम्ही विचार केला स्ट्रॉबेरी जर घ्यायला गेलो तर पुन्हा त्या मॅप्रो गार्डनच्या तिकडे जावं लागेल, आणि तिकडे जर गेलो तर पुन्हा ट्रॅफिकमध्ये फसू. आम्ही विचार केला आहे या पाचगणीच्या रस्त्याला म्हणजे जाऊ, तर तिकडे कुठे मिळालं तर थोडासा रेट जास्त असेल तरी चालेल, पण तिथून घेऊ. तर आता निघू आणि 6-7 तासात आपल्या घरी डायरेक्ट मुंबई. हे बघा सर्व्हिसच्या गाडीची हालत बघा, हे कोणतरी काहीतरी लिहिलंय इकडेच्या. हे बघा एवढी विचित्र हालत झाली आहे गाड्यांची. हे बघा मागच्या काचीवर फक्त काय विचित्र धूळ आहे. सामान झालं का? अजून जागा आहे ना संदीप? हे काय आलं? ही बघा, ही आम्ही ब्लँकेट आणलेली घरून. प्रवास. हा, कारण की इकडे आम्हाला वाटलेलं खूप थंडी असेल, पण त्या मानाने एवढी काय पडली नाही थंडी. ब्लँकेट यूज तर झालीच आणि इथे पण होतच तसं गोदड्या वगैरे, तर सगळं झालं मॅनेज. चला आता फायनली निघालेलो आहेत महाबळेश्वरवरून. वाजलेले आहेत 11:15, 11:15 निघालेत. ही बघा या गाडीची पण हालत काय झालेली आहे. फुल एकदम लाल मातीचं इकडे खतरनाक तुफान उठते, जसं काय कंटिन्यू उडत असते लाल माती. काय चल सर्विसला थांबू नको. फोन कर, त्या पोलीस आहेत, त्यांच्याकडे पोलीस आहेत. हे कसं आहे? 100 रुपये इंजिन आहेत का? 3 बॉक्स मिळतील मला आता. मिळतील. मस्त आहे. त्याला काय बोलतात? गुजबेरी दिला मध्ये. गुजबेरी ना? डायबिटीजसाठी एक नंबर. डायबिटीजसाठी दादूच्या पोटी पाहिजे, आलूच्या पोटी. आता आम्ही सध्या आहोत पाचगणीच्या मार्केटच्या जस्ट पुढे. मार्केट आम्ही बायपास केलं, एक शॉर्टकट होता तो रोड आम्ही घेतला आणि फुल मार्केट जे आहे, तर काल तुम्ही बघितलं असेल जे आम्ही सामान घ्यायला आलेलो ते मार्केट फुल क्रॉस केलेलं आहे, कारण की तिकडे फुल ट्रॅफिक होती. आणि आम्ही आता थांबलो आहे स्ट्रॉबेरी घ्यायला, कारण की स्ट्रॉबेरी आम्ही घेतलेली नव्हती आणि परत मॅप्रो गार्डनच्या तिकडे जायची इच्छा नव्हती ट्रॅफिकमुळे. तर आता रस्त्यात स्ट्रॉबेरी वगैरे दिसल्यात, त्याच घेऊ आता आणि मग पुढे जाऊ. थोडासा रेट जास्त असेल पण ठीक आहे, आता काय करणार. ह्या बघा आमच्या स्ट्रॉबेरी आता पॅक होत आहेत आमच्यासाठी. बस का 3 किलो बस. एक किलो सर्विस बघ. 4चे एक अर्धाचे 4 किलो. 1 किलो 3 किलो अजून काढा अर्धा.
हे बघा हे सगळं आम्ही घेतलेलं आहे एवढं हे सगळे म्हणजे 2 किलो 3 किलो 4 5 6 7 8 किलो स्ट्रॉबेरी घेतले आम्ही इथून आणि 180 रुपये किलोनी आम्हाला पडलं. तिकडे मागे आधी गेल्यावर 170 नि होतं पण इकडे काय स्ट्रॉबेरी अवेलेबल नव्हते म्हणून आम्ही इथे आलो तर 180 नि पडलं. ठीक आहे मार्केटला म्हणजे मॅप्रो गार्डनच्या तिकडे गेलं असतं तर थोडंसं अजून स्वस्त पडलं असतं पण आता काही तिकडे जायची इच्छा नव्हती ट्रॅफिकमुळे म्हणून इथे गेलो. ती असते बसते ना ती कन्या ती बंद करते ते आमच्या IPT मध्ये लागतोय अरे हो और एक भांजा 5 स्विफ्ट वाला बघ ऐकन आहे देवळात गेला असता सरळ पायऱ्यांवर म्हणजे मी ओव्हरटेक करतो त्याच्यानंतर मला ओव्हरटेक करतो अजून तिसरा काहीच नको तू पण डोळा झोप काय रे आमच्या पद्धतीने हे काय चालतं रे हे स्ट्रॉबेरी आहेत रे त्या तुमच्या पद्धतीने फोटो दोन काय सशे कुठे हा इथे उतर पटकन शूटिंग बुरडे पण भारी आहेत आपला मला तो कोल्हापूर कितवा ब्रेक आहे हा निघाल्यापासून मटन मसाला चौथा ब्रेक महाबळेश्वर पासून निघाल्यापासून आणि 12 किलोमीटर किती आता डायरेक्ट 12 किलोमीटर नाही जास्त 20 किलोमीटर गाडी चालली आहे फक्त त्यात चौथा ब्रेक आहे हा. क्या मारी वासाचं काय ते कर पावता का नाही का गरम आहे पाव पण द्या काय बाबा लंच के लिए क्या बनाया है ही जी मशीन आहे उसाच्या रसाची त्याच्यामध्ये फक्त एकदाच ऊस टाकला जातो पुन्हा टाकत नाही कारण की ती मशीन एकामध्येच ती सगळं ज्यूस जो आहे ऊसाचा तो पूर्ण बाहेर काढते. एक वाजून 20 मिनिटं झालेली आहेत. ब्रेक जवळजवळ अर्धा ते पाऊण तासाचा झाला. मसाले घेतले वडेपाव घेतले उसाचा रस प्यायला. आता परत तिकडे चिंटू मामा सर्वेश उसाचा रस पित आहे म्हणजे आता जवळजवळ असं वाटते 7 ते 8 वाजेशिवाय मुंबईला पोचणार नाही. तर चला आता निघू फायनली निघू आता इथून 10 किलोमीटर नंतर हायवे आहे तिकडून घेऊ लेफ्ट पुण्यासाठी. खरंच निघाली आता वाजलेत फक्त 1:41 म्हणजे तिकडून मसाले वगैरे घेऊन फक्त 2 किलोमीटर गाडी चालली. नेक्स्ट ब्रेक घेतला पण हा ब्रेक जरा इमर्जन्सीसाठी होता म्हणजे वॉशरूम वगैरेसाठी. तर हे मॅप्रोचं एक गार्डन आहे म्हणजे जे महाबळेश्वरला होतं तेच आहे पण हे काय तसं दिसत नाही मला. स्ट्रॉबेरीचं गार्डन हे ते इथं नाही आहे. इकडे मॅप्रोचं बनवलेलं तर आहे म्हणजे एखाद वेळ तिकडे असू शकते जसं सगळं महाबळेश्वरला होतं. काही तिकडे वॉशरूम वगैरे करू आणि जाऊ मग पुन्हा रिटर्न. आता वेळ झालेली आहे 2:12 पाऊण तास पुन्हा इकडे फुकट. दुपारचे वाजलेले आहेत 3:45 आणि आम्ही आता पुण्यापासून म्हणजे ॲक्च्युली पुण्यात आहोत आणि पुण्याच्या ते कोथरूड वगैरे एरियापासून 25 किलोमीटर लांब आहोत. आणि आता इथे जेवायला थांबलेलो आहेत गारवा हॉटेल म्हणून आहे कारण की सकाळी निघालेलो कुठे बरं
हा त्या आम्ही मसाले घेतले तिकडे वडेपाव वगैरे खाल्लेले त्याच्यानंतर काय खाल्लेलं नाहीये आता जेवू आणि मग पुन्हा पुढे सुरू करू प्रवास आता आम्ही इथून जातो पुन्हा दुसऱ्या हॉटेलला कारण की इकडे आलो खास भाकरी पिठलं बटाट्याची भाजी असं काय काय खायला भाकरी अवेलेबल नाही पिठलं अवेलेबल नाही बटाट्याची भाजी अवेलेबल नाही कडधान्य काय होतं ते पण नाही तर आता कंटाळाला पुन्हा निघालो दुसऱ्या हॉटेलला हे बघा हे हॉटेल होतं गारवा नॉनव्हेज मधलं सगळं आहे पण व्हेजमध्ये काही नाही तर आता पुन्हा कंटाळून दुसऱ्या हॉटेलला चाललोय आम्ही हे बघा आता या हॉटेलला आलोय विशाल शुद्ध शाकाहारी हे बरं इकडे सगळं अवेलेबल आहे भाकरी पिठलं अजून बटाट्याची भाजी त्यानंतर काय ज्या भाज्या असतील आपल्या सगळ्या ते सगळं अवेलेबल आहे आता इथे जेवू तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 4:15 आता आमचं जेवण झालेलं आहे इकडे आणि आता आम्ही इथून निघतोय इथून 20 का 25 किलोमीटरवर निलेश मामा आणि प्रतीक्षा मामीला सोडायचं तर त्याच्यासाठी अर्धा तास लागेल मग त्यांना सोडून आम्ही मग मुंबईकडे जाणार ही एक आपली गाडी इथे पार्क केलेली त्याच्यानंतर दुसरी गाडी समोर पार्क केलेली आणि मी मोबाईलने ब्लॉग करतोय हा बघा गोप्रो हातात आहे निलेश मामा आणि प्रतीक्षा मामी त्यांच्या घरी जायला तो कारण की पुण्याला राहतो म्हणून तर चला बाय 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 चलो बाय बाय चला हॅपी हो काय बोलतो चलो चलो बाय बाय तू परत येईल ना पुढच्या टेंबीला पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या ठीक आहे चल चला याला म्हणतात चांदणी चौक तू इथूनच जा राईट नंतर तो राईटला टच होतो मेन एक्सप्रेसला हा पुढचा म्हणजे मेन रोड आणि नंतर तोच रोड सरळ तुमचा एक्सप्रेस वेला टच हा ठीक आहे बघतो सगळं घेतलं का रे चलो बाय बाय आता वाजलेत रात्रीचे 10 आणि आम्ही आता आहोत बेलापूर स्टेशनला इथून आता आम्ही गाड्या चेंज केलेल्या आहेत आता आम्ही ही गाडी सोडतोय मी संदीप काका आणि पिंकी मावशी ट्रेननी जाणार आहे अंधेरीला कारण की इंडोमा जाणार कल्याणला डायरेक्ट म्हणून आम्हाला इकडे ही गाडी सोडावी लागली चल अभिषेक चल बाय बाय इंडोमा चल आता सर्वेसची गाडी जाणार अंधेरीला मम्मी वगैरे सगळे आणि मी संदीप काका ट्रेननी येणार आहे